लाडक्या बहिणींनो, तयार रहा. तुमच्या खात्यात आता खटाखट पैसे येणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. फक्त 1500 नाही तर थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकाच वेळी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. आणि सर्वात खास बातमी म्हणजे हे पैसे 15 एप्रिल पूर्वी तुमच्या खात्यात येण्याची शक्यता आहे. पण थांबा, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही अजून ई-KYC अपडेट केली नसेल तर लगेच करा, कारण 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. नाहीतर 3000 रुपयांचा लाभ हातातून जाऊ शकतो. म्हणून लगेच ई-KYC करा आणि तयार रहा, कारण यावेळी पैसे येणार आहेत डबल आणि डायरेक्ट खात्यात. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होतात त्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी येणार, खात्यात नक्की किती पैसे जमा होणार आणि कोणत्या चुकांमुळे तुमचा हप्ता थांबू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 31 मार्च ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. तर सर्वात आधी बोलूया हप्त्याबद्दल. जानेवारी महिन्याचा लाभ मिळाल्यानंतर फेब्रुवारी महिना उलटला आणि आता मार्च सुद्धा संपत आला आहे. त्यामुळे साहजिकच लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण आता अपडेट अशी आहे की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यात 1500 ऐवजी थेट 3000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे कधी मिळणार? मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार 15 एप्रिल 2024 पूर्वी हा एकत्रित लाभ महिलांच्या खात्यात DBTद्वारे जमा करणार आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना अशीच सुरू राहणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पण थांबा, हे 3000 रुपये सर्वांनाच मिळतील असं नाही. सरकारने ई-KYC अनिवार्य केलं आहे. ज्या महिलांच्या ई-KYC मध्ये काही चुका झाल्या आहेत त्यांना दुरुस्तीसाठी 31 मार्च 2024 पर्यंतची शेवटची संधी देण्यात आली आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत आपली माहिती दुरुस्त केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. ज्या महिला योजनेच्या नवीन निकषात बसत नाहीत, उदाहरण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असले किंवा सरकारी नोकरी, अशा महिलांनाही यापुढे लाभ मिळणार नाही. त्यामुळे त्वरित अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करा आणि काही चूक असेल तर 31 मार्चच्या आत दुरुस्त करून घ्या. राज्याच्या 2024-27च्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. जरी पडताळणीमुळे काही अपात्र महिलांची नावं कमी झाली असली तरी पात्र आणि गरजू महिलांना हा लाभ नियमित मिळत राहील अशी ग्वाही सरकारने दिली आहे. त्यामुळे योजना बंद होणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तर बहिणींनो, तयार रहा. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात तुमच्या खात्यात आनंदाची बातमी येईल. तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा ई-KYC कसं करायचं यावर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांची 31 मार्चची डेडलाईन चुकणार नाही. अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.